नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. माझे सहकारी बऱ्याच ठिकाणी जात आहेत, मी स्वतः बऱ्याच ठिकाणी जाते आणि अनेक नेत्यांशी, अनेक युवा नेत्यांशी, याशिवाय लोकांशी आम्ही तुमचा संवाद घडवून आणतोय. आम्ही तुम्हाला या निवडणुकीच्या संदर्भातले सगळे पैलू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या नेत्यांच्या मुलाखती आम्ही करतो आहोत त्यामध्ये आज आम्ही आहोत डोंबिवलीमध्ये आणि एक युवा नेतृत्व यावेळी पुन्हा जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत ते दीपेशजी म्हात्रे आपल्यासोबत आहे. दीपेशजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर तुम्हाला आत्ता तुम्ही ज्या प्रतिस्पर्ध्यांशी लढत आहात निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर ते काही नवीन नाहीये. तुम्ही 2014ला सुद्धा ही निवडणूक लढवलेली होती. बरोबर. गेल्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. गेल्या वेळी तुम्ही युतीमध्ये असल्यामुळे कदाचित एकत्र म्हणजे पुन्हा तुम्ही लढला नाही. यावेळी निवडणुकीच्या आधी तुम्ही एक निर्णय घेतला, तर काय कारण होतं? निवडणुकीच्या आधी निर्णय घेण्याचं कारण असं होतं की जेव्हा मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होतो, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काही मला निर्णय घ्यावा लागला आणि त्याच्यामुळे मला एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जावं लागलं. परंतु त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांशी माझं स्पष्ट बोलणं झालं होतं की दीपेश, तुला आम्ही डोंबिवलीतून किंवा कल्याण ग्रामीणमधून कुठून तरी तुम्हाला आमदारकीचं तिकीट आणि आमदारकीचं आश्वासन मला दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या. मी साहेबांना वेळोवेळी सांगत होतो की डोंबिवलीमध्ये विकास होत नाही आहे. डोंबिवलीची ही सीट जी आहे, डोंबिवली विधानसभा, इथे शिवसेनेची ताकद जास्ती आहे. ही सीट तुम्ही भाजपकडनं आपल्याकडे मागून घेतली पाहिजे. परंतु कदाचित त्यांची काही अपरिहार्यता असेल, त्याच्यामुळे ही सीट काही शिवसेनेला सुटत नव्हती, डोंबिवलीचा विकास होत नव्हता. मग एक उद्धव ठाकरे साहेब एक चांगला पर्याय मला वाटला. त्यांनी जे गेल्या अनेक वर्षापासून केलेलं काम आहे आणि माझा नॅचरल पक्ष शिवसेनाचा आहे. होय. म्हणून मी तो निर्णय घेतला आणि डोंबिवलीच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डोंबिवलीचं गेल्या 15 वर्षामध्ये जे झालेलं जी स्थिती आहे ती स्थिती बदलण्यासाठी मी हा निर्णय घेतला. शिवसेनेची एक ना या सगळ्या भागामध्ये मी बघितलं की खूप घट्ट अशी बांधणी आहे. खूप घट्ट अशी वीण आहे. एक केडर जे लागतं, जसं भारतीय जनता पार्टीमध्ये पण एक केडर आहे, एक रचना आहे, तशी शिवसेनेमध्ये इथे निश्चित या पट्ट्यामध्ये किंवा जे आहे अशी आपल्याला दिसते. पण असं जरी असलं आणि या भागामध्ये प्रभाव जरी असला तरी आता जसं 2014ला झालं होतं, युती तुटली आणि दोन पक्ष वेगळे वेगळे लढले. आता पुन्हा तीच परिस्थिती आहे. ही जी नैसर्गिक युती होती ती तुटली आणि पुन्हा आता तुम्ही तशा अर्थाने समविचारी असे एकमेकांच्या समोर उमेदवार आहात. काय म्हणजे तुमच्यामध्ये मतदारांसमोर जाताना काय भूमिका असते? कसं आहे, नैसर्गिक युती नसली तरी मी ज्या पक्षात आहे तो पक्ष हिंदुत्व मानणारा, हिंदुत्वाचा जागर करणारा असा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आहे. ही सगळी गोष्ट असते, ही प्राथमिक असते. त्याच्यानंतर विकास असतो. डोंबिवलीमध्ये जो गेल्या 15 वर्षामध्ये जे घडू शकलं नाही आणि जे घडवणं शक्य होतं, ह्याला कुठेतरी मी एक स्थानिक इथला डोंबिवलीतला नागरिक म्हणून मला कधी कधी असं वाटतं की या शहरासाठी ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन निवडणूक, बघा आता मी जर निवडणूक नसतो लढलो तर ही निवडणूक अतिशय सोपी होती रवींद्र चव्हाण साहेबांसाठी. पण डोंबिवलीकरांचा विकास जर होणार नसेल, डोंबिवलीकरांना जर गृहीत धरलं जाणार असेल तर डोंबिवलीकरांच्या बाजूने कोणीतरी उभं राहणं अपेक्षित होतं. आणि मी गणपतीच्या आधीपासून लोकांमध्ये फिरलो, लोकांचा कौल घेतला. लोकांनी मला सांगितलं या वेळेला तुला आमच्यासाठी उभं राहावं लागेल आणि लोकांचा कौल घेतल्यानंतर जवळजवळ 700-800 लोकांना मी भेटलो. महिनाभरामध्ये भेटीगाठी केल्या. त्या लोकांचा कल होता की दीपेश, या वेळेला डोंबिवलीतून तुला उभं राहावं लागणार, डोंबिवलीकरांच्या प्रश्नांसाठी उभं राहावं लागणार आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. अगदी बरोबर. तुम्ही डोंबिवलीचं म्हणालात तसं आपण बघतोय की ठाणे जिल्हा, मुंबई, नवी मुंबई, MMR इथलं सगळं जे वातावरण आहे ते बदललेलं दिसतं आपल्याला. तिथे विकास दिसतो. डोंबिवलीत येताना रस्ते, खड्डे, पाणी,
याशिवाय इथे बाकीचा कुठलाही विकास दिसत नाही. काय इथलं टिपिकल स्थानिक समीकरण आहे की ज्याच्या कारण बघा, डोंबिवलीची कारणाने लोकसंख्या खूप मोठी आहे. होय. म्हणजे 17-18 लाखाचे आज हे शहर झालेलं आहे. मुंबईपासून अतिशय जवळ असलेलं शहर, आणि या शहरामध्ये अपेक्षित असा विकास झालेला नाही. म्हणजे आपण जर या डोंबिवलीच्या शहराच्या आजूबाजूची शहरं बघितली, म्हणजे त्याच्यात कळवा असेल, मुंब्रा असेल, त्याच्यानंतर उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, बरोबर. ही शहरं आमच्या नंतर उदयास आली, परंतु या शहराचा नियोजित विकास झाला. परंतु डोंबिवली एकमेव असं शहर आहे की इतक्या जवळ मुंबईच्या असून सुद्धा, ठाणा देखील बघा तुम्ही, आता ठाणा, मीरा भाईंदर होय. किती अतिशय सुंदर शहर त्या झालेलं सगळ्या आहे. पट्ट्यातनं आम्ही फिरून आलोय हो, आता. तर एकदम अतिशय सुंदर शहर झालेलं आहे. मग डोंबिवलीतच असं काय होतं की डोंबिवलीचा विकास होत नाही? डोंबिवली हे मोस्ट एज्युकेटेड टाउन इन महाराष्ट्र आहे. पूर्ण महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त एज्युकेटेड टाउन आहे. तरी आम्ही लोकप्रतिनिधी निवडताना आमच्याकडनं का चुका होत आहेत, आणि मग आमच्या डोंबिवलीचा विकास का होत नाही? हे प्रश्न जेव्हा माझ्या मनात आले तेव्हा मला वाटलं की नाही, आता आपल्याला आपल्या शहरासाठी लढावं लागणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तर आमच्या शहरामध्ये हे जे शहर आहे ते मुंबईपासनं, आर्थिक राजधानी देशाची पासनं 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण आमच्याकडे बेसिक एम्युनिटी सुद्धा नाही. म्हणजे फुटपाथ नाही, रस्ते नाही, खड्डे आहेत. श्रीकांत शिंदे इथले खासदार आहेत, त्यांनी काही प्रयत्न केले रस्ते करण्याचा, कॉन्क्रीट रोड करण्याचा, पण जे शाश्वत विकास आम्हाला हवा होता तो गेल्या 15 वर्षापासून या शहरामध्ये झालेला नाही. आणि आता अशा परिस्थितीत आम्ही आलो आहे की जर आता नाही केलं तर कधीच नाही, अभी नाही तो कभी नाही, अशी परिस्थिती या शहराची आहे. म्हणून आम्हाला एक शाश्वत विकासाचा चेहरा हवा होता. म्हणून आम्ही त्याच्यासाठी हा प्रयत्न करतोय की आमच्या शहरासाठी आम्ही लढण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणजे मी बघितलंय की युवा नेतृत्व जे शिवसेनेमध्ये आहे ते खूप उदयाला येते. आणि बऱ्याच जणांना ग्रूम करणं, त्यांना घडवणं असं सुरू आहे. तुमचा राजकीय जो प्रवास आहे तो अजून मोठं करिअर आहे समोर. एक विजन असते प्रत्येकाची, आणि त्या विजन मध्ये तुम्हाला एकतर तुमचा मतदारसंघ आणि ओव्हरऑल पॉलिटिकल करिअर काय नेमकं तुमच्या डोळ्यासमोर आहे? माझ्या घरातूनच पॉलिटिक्सची सुरुवात होते. होय. माझे वडील या शहराचे महापौर राहिले. वयाच्या 23व्या वर्षी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पहिल्यांदा बिनविरोध अनअपोज्ड निवडून आलेलो पहिला नगरसेवक. त्याच्यानंतर 2009ला परत मी निवडून आलो. 2014ला मला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्राचा सर्वात तरुण स्थायी समितीचा सभापती होण्याची संधी मिळाली. ही संधी मिळत असताना मी शहरासाठी अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर राजकीय करिअर जरी मोठा असलं तरी मला राजकारणामध्ये विकासात्मक राजकारण करणं मला आवडतं. मी कुठेही राजकारणामध्ये पॉलिटिक्स म्हणजे मला अशी, आपण म्हणतो ना की जीव घेणं राजकारण नाही आवडत. मला एक डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्स मला आवडतं, आणि मी डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामं करत असतो. माझ्या शहरासाठी आउट ऑफ दी बॉक्स काय करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्या शहरामध्ये आली पाहिजे. आपल्या एज्युकेशनचा फायदा आपल्याला शहराच्या विकास कामांमध्ये झाला पाहिजे, याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. नवीन नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करणं, शहरामध्ये नवीन आयडियाज आणणं आणि अभ्यास करणं शहराच्या विकास कामांचा, हे माझा जास्ती भर असतो. आणि पॉलिटिक्स माझं जरी करिअर खूप कमी वर्षांचं असलं, 15-20 वर्षांचं असलं, तरी माझ्याकडे महापालिकेतला खूप दांडगा अनुभव आहे कामं करण्याचा. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी चांगलं काम या शहरासाठी करू शकतो. म्हणून मी लोकांसमोर एक संधी मागण्यासाठी याच्यासाठी जातोय की माझ्याकडे विजन आहे पुढचं, की जरी मला लोकांनी निवडून दिलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये माझं डोंबिवली शहर कसं असेल हे मी त्यांच्यासमोर विजन येत्या 15 तारखेला किंवा 10 तारखेला मांडणार आहे. जेव्हा म्हणजे तुमचं शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली आणि तेव्हा विचार केला होता का की असं होईल? म्हणजे दोन्ही वेळा, म्हणजे 2019चं सगळं जे राजकारण आहे ते जर आपण बघितलं तर अनाकलनीय, सगळ्या ज्या शक्यता वाटत नव्हत्या कधीही त्या सगळ्या झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन सत्तेत बसू हे वाटलं का? त्याच्यानंतर पुन्हा जे घडलं आणि पक्षाचं विभाजन झालं ते वाटलं होतं का? दोन्हीपैकी शॉक सगळ्यात जास्त केव्हा बसला तुम्हाला? मला शॉक सगळ्यात जास्ती जेव्हा शिंदेसाहेब जेव्हा आमच्या पक्षातनं गेले
तेव्हा मी उद्धव साहेबांबरोबर होतो. हम्म. राजकारण महाराष्ट्राचं तुम्ही 2014 नंतर जर बघितलं, 2014च्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. 2014च्या नंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदललं. महाराष्ट्राच्या राजकारण हे सुसंस्कृत राजकारण होतं. इथे शरद पवार असतील, असे दिग्गज नेते या महाराष्ट्रात, यशवंतराव चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशा लोकांचं हे प्रगल्भ राजकारण्यांचं हे महाराष्ट्र आहे. पण तुम्ही जर 2014 नंतर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बघितली, ते एक वेगळ्या दिशेला राजकारण गेलं. प्रत्येक पक्षातनं लोक फोडून आपल्या पक्षात आणायचे आणि आपला पक्ष मोठा करायचा, विचारधारेशी फारकत घ्यायची. अशा राजकारणाला 2014 नंतर या महाराष्ट्रात सुरुवात झाली. त्याची कारणं अनेक असतील, पण 2014 नंतर 19 पर्यंत इतर पक्षातले लोक आपल्या पक्षात घेऊन आपला पक्ष कसा मोठा करता येईल याच्यासाठी प्रयत्न झाले. आणि 2019 आणि 2022ला जेव्हा या सगळ्या घटना घडल्या, ते तर म्हणजे आपण म्हणतो ना, हिमालयाचं टोकच गाठलं होतं राजकारणाने. आणि असं राजकारण महाराष्ट्रात होईल असं कधीही वाटलं नव्हतं. कारण आपण आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वारसा आहे, खूप मोठा दिग्गजांचा वारसा आहे आणि खूप प्रगल्भ राजकारण्यांचा वारसा आहे. हे असं तोडफोडीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रात होईल असं कधी अपेक्षित वाटलं नव्हतं. आणि जेव्हा आम्ही त्या फेजमधनं जात होतो, तेव्हा आपण कुठल्या राजकारणाच्या दिशेला जातोय असं एक तरुण म्हणून माझ्या मनात नक्कीच वाटत होतं. परंतु आता कुठेतरी या निवडणुकीनंतर या राजकारणाला महाराष्ट्रातल्या स्थैर्य येईल असं वाटतं. एक होतं की कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा कोणाला तरी उमेदवारी मिळते, म्हणजे सगळ्याच पक्षांमधली आता ही परिस्थिती झालेली. बरोबर. त्याला कारण असं आहे की युती आहे, आघाडी आहे, आणि याशिवाय आपण जर विचार केला, इकडे 3 पक्ष, इकडे 3 पक्ष, ह्या 2 झालं. महापरिवर्तन म्हणजे परिवर्तन महाशक्ती 1 झालं. त्याशिवाय आंबेडकरांचा पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, आणि नाही म्हटलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या पट्ट्यामध्ये आपला एक वेगळा त्यांचं आहे प्राबल्य. ते मतात किती परिवर्तित होतं, निवडणुकीच्या राजकारणात ते किती पुढे जाऊ शकतात, पण आहे. हे सगळे पक्ष एकत्र असताना आणि बंडखोरी, तिकीट न मिळणे, यामध्ये नाराजी, ज्यांना नाही मिळालं ते, तर तुमच्याही इथे तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर स्वाभाविकपणे इथे नाराजी झाली. आणि ती सगळं शमवून कसं तुम्ही पुढे जाणार आहात कार्यकर्त्यांना? कारण शेवटी प्रत्येक जो कोणी नेता असतो त्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज असतेच. माझ्या पाठीशी माझ्या वडिलांनी जो वारसा या भागामध्ये निर्माण केला, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आहेत. नाराजी तर होतच असते. पक्षामध्ये एकालाच तिकीट मिळणार असतं. होय. आणि पक्ष विनेबिलिटी ठरवत असतो की जिंकणार कोण आहे. आणि या मतदारसंघामध्ये विशेषतः डोंबिवलीमध्ये उद्धव साहेबांना कदाचित वाटलं असेल की दीपेश म्हात्रे चांगली लढत देऊ शकतो, म्हणून उद्धव साहेबांनी मला संधी दिली. मी कुठल्याही तिकिटाच्या किंवा निवडणुकीच्या अपेक्षेने या पक्षामध्ये आलो नव्हतो. परंतु मला उद्धव साहेबांनी जेव्हा ह्या मतदारसंघात लढण्याची संधी दिली, तेव्हा काही लोक नाराज झाले. मी त्या लोकांनाही आवाहन करेन की हा लढा आपला खूप वेगळा आहे. यावेळेला उद्धव साहेबांसाठी आपल्याला लढायचं आहे. आपले पर्सनल जे गोल्स आहेत ते सेट करण्यासाठी हे लढा नाही आहे. आपण ते सगळं बाजूला ठेवून आपण आपल्या पक्षप्रमुखासाठी ही निवडणूक लढायची आहे, असं मला माझ्या मनापासून वाटतं. आणि त्याच्यासाठी मी ही निवडणूक लढतोय. मग तुमचे शिंदे साहेबांशी सुद्धा चांगले संबंध होते, त्यांच्या परिवाराशी, श्रीकांतजींशी. कधी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न नाही केला तुम्हाला? नाही, कसं आहे, हा प्रश्न खूप तुम्ही चांगला विचारला. जेव्हा मी पक्षप्रवेश करणार असं एकनाथ शिंदे साहेबांना कळालं, तेव्हा त्यांनी मला विचारलं की याची कारणं काय आहेत. आणि मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की मला डोंबिवलीचा विकास हा माझा सगळ्यात प्राथमिक मुद्दा आहे, की डोंबिवलीचा विकास, त्यानंतर माझं करिअर, मला मिळणारी उमेदवारी. परंतु जेव्हा मला डोंबिवलीच्या विकासाबद्दल मी साहेबांशी बोललो, मी त्यांना जेव्हा सांगितलं की डोंबिवलीमध्ये डोंबिवलीकरांना जो त्रास होतोय त्याच्यासाठी ही सीट आपण आपल्या शिवसेनेकडे मागितली पाहिजे. आपल्याला ही सीट, पण युतीचा धर्म किती वेळा पाळायचा? प्रत्येक वेळेस युतीच्या धर्मामुळे जर डोंबिवलीकरांचं नुकसान होणार असेल तर मला माझा निर्णय घ्यावा लागेल, असं मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून माझा निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी
युती धर्म असेल, इथलं जे अंडरस्टँडिंगचं पॉलिटिक्स असेल, ते या शहरांच्या विकास न होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे असं मला वाटतं. यावेळची निवडणूक तुम्हाला कितपत सोपी वाटते? कारण जे बंडखोर किंवा पक्षामधले नाराज असतात त्यांची छोटे छोटे, नाही, आणि आता कसं होणार आहे की खूप उमेदवार जेव्हा रिंगणामध्ये असतात तेव्हा अगदी काही मतांची फरक हा हो सुद्धा हो बरोबर आहे. म्हणजे छोटी मार्जिन पण डेंट करू शकते अशी हो. परिस्थिती असते. ही निवडणूक माझ्यासाठी काही सोपी नाही आहे. मी महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या विरोधात लढतो. होय. ही निवडणूक माझ्यासाठी संघर्षाचीच आहे. तुम्ही बघितलं असेल तर रोज पोलिसांच्या नोटिसेस चालू आहेत, माझ्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना नोटिसेस चालू आहेत, माझे सहकारी आहेत त्यांना नोटिसेस चालू आहेत, तडीपार करण्याचे धमक्या दिल्या जात आहेत. हे सगळं चालू असताना ही निवडणूक संघर्षमय आहे. पण हा संघर्ष मी स्वीकारलाय तो फक्त माझ्या डोंबिवलीकरांसाठी आणि त्यांच्या विश्वासावर. मला असं वाटतं की डोंबिवलीकर यावेळेला मला नक्की साथ देतील असं मला विश्वास आहे. आणि कितीही संघर्षाची निवडणूक असली तरी ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढतोय आणि डोंबिवलीमध्ये यावेळेला नक्की परिवर्तन होईल असं मला वाटतं. अजून एक गोष्ट आहे की सरकारची म्हणून ज्या कल्याणकारी योजना आलेल्या आहेत, मग त्याच्यात लाडकी बहीण असो, गॅस असो, आणि आपण बघतो की प्रचंड गरिबी असलेला एक मोठा वर्ग आहे, त्याला दिवाळीच्या तोंडावर जेव्हा अशा काहीतरी गोष्टी मिळतात त्याचा निश्चित परिणाम होतो. आणि आपण अनेक राज्यांमधलं पण ते उदाहरण बघितलेलं आहे. तर ही लाडकी बहीण योजना किंवा या ज्या चौथं महिला धोरण आलं आणि जो बदल झाला, ज्या गोष्टी दिल्या गेल्या, त्याचा कितपत शिफ्ट होईल असं वाटतं तुम्हाला? लाडकी बहीण योजना ही योजना, माझी बहीण लाडकी होण्यासाठी इलेक्शन काय यावे लागते? माझी बहीण लाडकी होण्यासाठी इलेक्शन काय यावे लागते? माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको आहेत, तिला चांगलं हॉस्पिटल हवं आहे. आज डोंबिवलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे? लाडक्या बहिणीला महागाई नको आहे. तुम्ही बघाल तर या लाडक्या बहीण योजनेचे जे इम्पॅक्ट्स आहेत ते सुरुवातीला खूप जोरात वाटत होते की याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार. पण आता जसं जसं आपण पुढे जातोय निवडणुकीमध्ये आपल्याला कळतंय की लाडक्या बहिणीच्या व्यतिरिक्त लोकांना चांगले हॉस्पिटल, चांगले रस्ते, विकासात्मक कामं, नोकऱ्यांच्या संधी, लोकांना अपेक्षित आहे की आम्हाला तुम्ही अनस्किल्ड लेबरला स्किल्ड करून त्यांना नोकरी दिली पाहिजे. आपण त्यांना हातात जर डायरेक्टली पैसे द्यायला लागलो तर पुढची पिढी काम कशी करेल? म्हणून माझं वैयक्तिक हे मत आहे की लोकांना काम करायला शिकवलं पाहिजे, लोकांना काम करण्याच्या संधी दिल्या पाहिजे, नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील हे बघितलं पाहिजे, लोकांचं उत्पन्न कसं वाढेल हे बघितलं पाहिजे. परंतु अशा योजना आणून इलेक्शनच्या ऐन तोंडावर लोकांचं मतपरिवर्तन करता येत नाही असं मला वाटतं. निवडून आलात तर 5 टॉप कामं प्राधान्याने कुठली करणार आहात? डोंबिवलीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो रेल्वेचा आहे. रेल्वेने प्रवास करणारे माझे जे तरुण मित्र आहेत, दर महिन्याला 2 तरुणांचा जीव डोंबिवलीच्या या जीवघेण्या प्रवासामध्ये जातो. माझं पहिलं प्राधान्य राहील की लोकांचा प्रवास सुखकर कसा होईल याच्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा करून डोंबिवलीतून जास्तीत जास्त लोकलच्या फेऱ्या कशा वाढवता येतील, डोंबिवलीच्या स्टेशनवर लोकांना सुखसुविधा कशा मिळतील, याच्यासाठी माझा फर्स्ट टॉप प्रायोरिटी त्याच्यासाठी असणार. दुसरी प्रायोरिटी म्हणजे स्टेशनच्या परिसरात जी परिस्थिती आहे ट्रॅफिकची ती सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. डोंबिवलीच्या तरुणांना मुंबईकडे प्रवास करावा लागू नये, स्थानिक ठिकाणीच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, जेणेकरून त्यांचा जीवघेणा प्रवास वाचेल, याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. डोंबिवलीमध्ये चांगली आरोग्य सेवा द्यायची आहे मला. म्हणजे आज आमच्याकडे डोंबिवलीमध्ये डोंबिवली एकमेव असं शहर आहे ज्या शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे. उल्हासनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, कळव्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, शहापूर सारख्या शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, आमच्या खालच्या शहरांमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, पण डोंबिवलीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही. चांगलं सुसज्ज सिव्हिल हॉस्पिटल आणणं आणि लोकांना अतिशय उत्तम आरोग्य सेवा देणं हे माझं एक महत्वाचं काम असणार आहे. आणि खड्डेमुक्त डोंबिवली आणि ट्रॅफिक मुक्त डोंबिवली करणं हे टॉप 5 प्रायोरिटीज मध्ये असणार. एक प्रश्न मला विचारायचा तरी सुद्धा तुम्हाला की जेव्हा शिंदे साहेब गेले वगैरे, मग ते गुवाहाटी सगळा प्रवास आपण बघितला, तेव्हा जेव्हा मुख्यमंत्री पद जाईल तेव्हा ते असं वाटलं होतं का की देवेंद्रजीकडे जाईल? आणि एकदम तुम्हालाही आश्चर्यचकित झालात? आम्हालाही सगळ्यांनाच आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. परंतु कसं आहे, एकनाथ शिंदे साहेब कधी मुख्यमंत्री
त्यांना पद देईल भाजप असं कधी वाटलं नव्हतं, परंतु ते शिंदे साहेबांना त्यांनी पद दिलं आणि आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे भाजप सत्ता टिकवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते आपण विचार करू शकतो. म्हणजे स्वतःच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद न देता त्यांचे 105 सीट आहेत, होय. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं. म्हणजे फक्त सत्ता टिकवणं हे भाजपचं काम आहे. बाकी त्यांना दुसरा काही विकास किंवा लोकांना काय वाटतं याच्याबद्दल काही भाजप कुठेही चर्चा करत नाही असं मला वाटतं. तुम्हाला दोन्ही तरुण म्हणजे सगळ्या ज्या तरुण जी फळी आहे त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र यावं पूर्वीसारखं? म्हणजे तरुण येईल पिढीला नाही येईल ते भाग वेगळा, पण जे तरुण पिढीचे राजकारणी आहेत, मला सगळ्यात तरुण राजकारणाने एक आव्हान करायचं आहे. ज्या पॉलिटिकल फेजमधनं आपला महाराष्ट्र जातोय हे कुठेतरी बदललं पाहिजे. पॉलिटिकली फक्त इलेक्शन पर्यंत असली पाहिजे, नंतर विकासात्मक पॉलिटिक्स असली पाहिजे. इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन शहराच्या विकासाच्या किंवा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. जर आपण 5च्या 5 वर्ष फक्त पॉलिटिक्सच करत राहिलो तर विकास कुठेतरी मागे राहतो आणि गेल्या 5 वर्षामध्ये तेच या महाराष्ट्रामध्ये दिसलेलं आहे. तर मला एवढंच वाटतं, सगळ्यात तरुण राजकारणी माझे जे मित्र आहेत, सहकारी आहेत, मी त्यांना एकच विनंती करेन की पॉलिटिक्स ही फक्त इलेक्शन लढेपर्यंत असली पाहिजे. त्याच्यानंतर विकासाच्या दृष्टीने जे काय लागेल त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसून राजकारण केलं पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद थँक्यू. आणि तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. थँक्यू. दर्शक हो, आपण वेगवेगळ्या नेत्यांशी भेटतो आहोत, त्यांच्याशी चर्चा करतो आहोत, त्यांचं विजन तुमच्यापर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या भागातले तुम्ही डोंबिवलीतले असाल, तुमचे काय प्रश्न आहेत, तुम्हाला काय वाटतं की प्राधान्याने काय व्हायला हवं ते कृपया कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास दीपेशजींसह मी तुमची रजा घेते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.